इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. प्रशासन सुस्त होते की त्यांना कोणीतरी शांत ठेवले होते. 7 दिवसाच्या कारवाईने उघडली व्यवस्थेची सत्यस्थिती. तुकाराम मुंडे आणि भेसळ माफियांच्या विरोधात केलेली धडाकेबाज कारवाई पाहून आता सर्वांच्या मनात एकच विचार येतो, जर ही कारवाई 7 दिवसात होऊ शकत होती तर मग यंत्रणा इतकी वर्ष कामात का नव्हती? हा विलंब कामाच्या व्याप्तीमुळे होता की व्यवस्थेवर पडलेल्या काही अदृश्य दबावामुळे हे आता स्पष्टपणे समोर येत आहे. कायद्याचे राज्य हे केवळ कलमांच्या पुस्तकात छापलेलं नसतं, तर ते राबवणाऱ्याच्या तत्परतेवर अवलंबून असतं. आपल्याकडे भेसळ प्रतिबंधक कायदा व संबंधित नियमावली अस्तित्वात आहेच, पण प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर विषय असतो तेव्हा कारवाई करण्याऐवजी प्रक्रिया पूर्ण करण्यावर का भर दिला जातो? जेव्हा एखादा अधिकारी कठोर भूमिकेतून कामाला लागतो तेव्हाच व्यवस्थेतील त्रुटी आणि उणिवा स्पष्टपणे समोर येतात. प्रशासकीय कामकाजात प्रक्रियेच्या नावाखाली वेळ मारून नेणे किंवा निर्णय पुढे ढकलणे ही पद्धत अनेकदा घातक ठरते. मुंडे साहेबांच्या कार्यपद्धतीने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की जिथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असते तिथे प्रशासनाची भूमिका ही निरीक्षकाची नसून कर्तव्य दक्ष रक्षकाची असावी. कायद्याचा वापर करून भ्रष्ट साखळी तोडणे कठीण नसते, त्यासाठी केवळ ठाम निर्णय घेण्याची तयारी आणि कायद्याची भीती निर्माण करण्याची आवश्यकता असते. आता विनोद असा की जे लोक इतक्या वर्षापासून नियमांचे उल्लंघन करून मोकाट फिरत होते त्यांना आता कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. यंत्रणेतील सुस्तपणाचा फायदा घेत जे घटक सक्रिय होते त्यांना आता प्रशासकीय कारवाईचा सामना करावा लागत आहे. ही केवळ एका कारवाईची गोष्ट नसून प्रशासकीय संस्कृती बदलण्याची ही एक सुरुवात आहे. आता प्रश्न असा आहे की कायद्याची अंमलबजावणी केवळ ठराविक काळच प्रभावी राहणार की ती एक निरंतर प्रक्रिया बनणार? जेव्हा यंत्रणेतील प्रत्येक घटक कायद्याला सर्वोच्च मानून काम करेल तेव्हाच सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटेल. प्रशासन म्हणजे केवळ कागदोपत्री काम करणारी यंत्रणा न राहता ती लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणारी शक्ती असायला हवी. तुकाराम मुंडे यांनी दिलेला हा वस्तुपाठ संपूर्ण व्यवस्थेने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. प्रशासनातील या सकारात्मक बदलांसाठी सामान्य नागरिकांनी आपल्या पातळीवर अधिक सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते? प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.